शंभूक विद्यार्थी वसतिगृहात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी। बहुजन शिक्षण संघ संचालित शंभूक विद्यार्थी वसतिगृहात लोककल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। प्रथम सत्रात नवनाथ अकोलकर, निळकंठ तरकासे, प्राध्यापक सुनील वाघमारे, संतोष त्रिभुवन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक शहरातील नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून संगमनेर रोडवरील भाजी मंडई जवळील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून शहरातील मुख्य रस्त्यावरून वसतिगृहात पोहोचली। दुसऱ्या सत्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहित्याचे अभ्यासक व्याख्याते माननीय नवनाथ अकोलकर यांनी महाराजांच्या जीवनचरित्रावर विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांचे मने जिंकली। या प्रसंगी मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंद कुमार साळवे, परिवर्तन फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर संजय दुशिंग, गीतकार प्रबोधनकार निळकंठ तरकसे, परिवर्तन फाउंडेशनचे विश्वस्त व युनायटेड इन्शुरन्सचे कर्मचारी गोरख आढाव यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। वसतिगृहातील विद्यार्थी अनुक्रमे विराज घुले, अमोल घुले, ओम जवादे, नमो करंडे, ऋषिकेश सुलताने, यश त्रिभुवन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर भाषण केली, तर संग्राम तुजारे, गौरव कहाते, अजय जाधव या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनचरित्रावर भाषण करून पोवाडे सादरीकरण केले व सोहम मगरे, आर्यन घुले, शिवम माळी यांनी ढोल ताशांचे उत्तम वाद्यकाम केले। कार्यक्रमास विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे ॲडव्होकेट अमोल सोनवणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव सुनील वाघमारे, कविता दिवे, शिवानी दिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धार्थ दिवे, आर्यन घुले, शिवम माळी, अर्जुन पवार, ओम काटारनवरे यांनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोकराव दिवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिंपी समाज पंचमंडळाचे अध्यक्ष कैलास खंदारे यांनी केले। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।